गवार. गाईस आपल्याला वाफेवर शिजवायचं आहे. गाईस आता आमच्या ह्याना जरा चपात्या भरते डब्यामध्ये आणि मग यांना चला गाईच आपले मस्तपैकी मॉर्निंग झालेले आहे. आपल्या इकडे पाणी ठेवलेलं आहे गरम आणि आता ह्याच्यामध्ये ओतून घेते. आता आपला आज वर्कआउट चालू होईल. आज आहे सोमवार आणि इकडे बघा चपात्यांचं पीठ मस्त असं मळून ठेवलेलं आहे. नंतर टाकायला घेते. इकडे कांदा कापला आहे, इकडे भेंडी आहे पाण्यामध्ये ठेवलेली आहे मीनी. चला पहिला आपण वर्कआउट करू आणि मग चपात्या लाटायला घेऊ. फायनली आपला वर्कआउट झालेला आहे. चला आता आपण चपात्या आज टाकते. आज भाकरी नाही टाकत. एक दिवस भाकरी एक दिवस चपाती अशी करणार आहे. असेच करते. तर चला पटापट आज चपात्या टाकू. आणि भेंड्याची भाजी आहे, भेंडी आपण कापून घेऊ. पहिले चपात्या टाकते. तर गाईच कंटिन्यू करा. त्याला वर्कआउट झाला आणि मग त्यांचं सेशन ऐकायलाच नाही भेटेल. कसं माझ्या माझे घाय होणार आहे पटापट यांना डब्बा द्यायची. चला मी आता डब्बा भरून घेते. चलो गाईस पटापट आता मी चपात्या टाकून घेते. नाही टाईम होता सांगू का लागू काढली याची का बघ जा पावसाला. गाईस आमची खूप पाऊस पडते मस्तपैकी. आज पाऊस पडायला लागला. चपात्या पटापट करून घेते मी. गाईज गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही सर्वजण एकदम मजेमध्ये असणार आणि काही एकदम मजेमध्येच राहा, खुश राहा, हॅप्पी राहा. तुम्ही बघितली माझी मॉर्निंग का लवकरच झालेली आहे. आपले चपात्या सर्व काही भाजी झालेली आहे. आणि आता जीविकाचे केस विंचारले आणि डबे भरून घेते. तर चला गाईज आणि आता आपण कंटिन्यू करू ब्लॉग. जीविका भरते भाजी इकडे आणि जीविकाच्या पप्पांना बी आता भरून घेते पटापट. गाईज पाऊस लागला आमच्याकडं बघा. भरपूर पाऊस पडते. आता खुश हॅप्पी झालो आम्ही सर्वजण ना जीविका. किती दिवस पाऊस नव्हता पडत, आज पाऊस पडायला लागला फायनली. तर चला मी डब्बा भरते, चपात्या भरते. इकडे भाजी झाली आपली. चला गाईज आणि इथं बघा कसला सीन आहे. आपला रोजचा असा रुटीन झालेला आहे. चला गाईज आता आमच्या ह्याना जरा चपात्या भरते डब्यामध्ये आणि मग यांना डब्बा देते. आणि मला कसं वर्कआउट बी करायला लागते ना, त्याच्यामुळं जरा वर्कआउटवर बी आपलं लक्ष लावायला पाहिजे. आमच्या कसा पाऊस पडते, किती छान असं वातावरण झालंय. खूप दिवसामध्ये पाऊस आलाय. सर्व आता हॅप्पी झाली असतील खरोखर. हा बघा आणि माझ्या पूर्ण गॅलरीमध्ये पाणी आलाय. बापरे अंगावर आला. जीविका बघा माझी किती खुश झालेली आहे. हा खूप छान नजारा आहे. सकाळूच पाऊस लागलेला आहे. सर्वजण खूप पावसाची वाट बघत होती तर फायनली पाऊस आला. ए जीविका चल, जी केस विंचारते चल, जायला टाइम होते. चला काही जीविकाची आता केस विंचरून घेते मी. चला 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 चल आतमध्ये चल येऊन दे. चला क्युटी पाऊस आला. क्युटी म्हणजे हॅप्पी झाली. माझे बच्चा. ए जीविका चल ये तेल घेऊन ये चल. गाईज हे बघा बेडवरचा असा सीन आहे. सर्व चादरी अशाच आहेत. आपण करू, आपल्याला काय टाइम लागत नाही पटापट करायला. एकदा पहिला काय तेल तिकडे असेल इकडून नाही या साईडून. गाईज चला आता जीविकाची पटापट मी आता केस विंचरून घेते. तो नको टाकू आणि दुसरा घेऊन ये. आणि लाईट बी गेली बघा. पाऊस पडते त्याच्यामुळे लाईट बी झाली होती. हा पडावे. जीविकाला आता थंडी पडली. सर्वजण आतुरतेने वाट बघत होती पावसाची. कधी येते पाऊस. फायनली पाऊस आला. केसांना पहिला तेल लावून घेते. रात्री किती वाजता 9 वाजता केस धुतले. काल तिकडे गेलेली ना आमच्या देवांची गेलेली, तिच्या डोक्यामध्ये कोणतरी मटण टाकला. त्याच्यामुळे ते केसांना वाशच होत. परत रात्रीचे केस धुतले. आता काल तिने केस धुतलेली
परत धुवायला लागले. नंतर मी ना रविवारची संडेला काय करते, हिने केस धुतली ना आणि मग लगेच हिने तेल बिल लावून ठेवते. मग दुसऱ्या दिवशी काय टेन्शन होत नाही, म्हणजे नंतर पूर्ण चिपचिपच होतात केस ते जीविकाचे. आता कसं मोबाराला लागेल बघा, हिच्या चेहऱ्याला बिऱ्याला तेल लागेल असं लावताना. कसं मी व्यवस्थित हिचे तेल लावत असते सर्व बाजू. चला मी तुम्हाला नंतर भेटते. पहिला हिच्या तेल बिल लावते, वेण्या विण्या घालते. जीविका माझी चालली. बाय बाय. जा आपण घेऊ भांडी घासायला. भांडी घासून घेते. बघा किती आहेत, काय पटापट पटापट घासून घेते. आणि पाणी बी हांडे बी खाली झालेले आहेत पूर्ण, तर पाणी बी भरून घेते. आणि टाकीतलं पाणी लगेच संपते. कसं सांगू, आंघोळ करायला वापस भांडी बिंडी घासायला पाणी राहतच नाही टाकीत. 2 दिवशी आर लगेच मला पाणी लावायला लागते. चल पहिला भांडी घासते आणि मग पाणी भरून घेते. आणि मग किचन असा पुसून घेते. चला मी लगेच घेतलेलं आहे पाणी भरायला. आणि लाईट बी गेलेली. कसं मग पाऊस येतेही जाते आणि लगेच लाईट बी घालवतात. त्याच्यामुळं लाईट गेली तर आमची मशीन बी बंद होते. कसं मग लाईटीवर आमची मशीन आहे. त्याच्यामुळं आता परत आली आणि भांडी बिंडी घासली बी नाही आणि सर्व लावून सुद्धा घेतले. मग जरा आता किचन साफ केला आहे तर बरं वाटते. आणि पाणी बी पूर्ण खाली झालेला, तर पटापट सर्व हांडे भरून घेते. आणि आपली लादी बी पुसायची आहे. सर्व झाडून बिडून तर काढलेलं आहे. बघा जरा आपलं घर जरा साफ असल्यावर जरा बरं वाटते. आणि माझी किवटी बघा, किवटीचं माझं टेन्शनच नाही. पण घरामध्ये कोण आला ना त्याला भुकल्याशिवाय सोडणारच नाही. बाहेरच्या माणसाला येऊनच देत नाही घरामध्ये. एवढे डेंजर आहे, खूप भुकते. फक्त आम्हालाच भुकत नाही. आम्ही 4 जण असलो ना मग लाडामध्ये असते ना, तर ही भरपूर किवटी आमची भुकते. तर चला पहिला पाणी बिणी भरून घेते आणि मग जरा लादीवर बी फडका मारते. जरा बरा वाटते लादी बिदी पुसल्यावर. आपला पाणीसुद्धा भरलेलं आहे. एकच हांडा राहिलेला आहे. आता बाटल्या आहेत, पटापट बाटल्या घासून घेते आणि बाटल्यासुद्धा भरून घेते. बघा सर्व इकडे भांडे बिणी भरून घेतले. तर चला आता एकच हांडा राहिला आहे आणि लगेच आपल्या बाटल्या भरून घेते. बाटल्या बिटल्या आपल्या भरलेल्या आहेत. अर्ध्या फ्रीजमध्ये सुद्धा ठेवल्या. हे बघा जरा लादी बिदी पुसून काढली. आता जरा बघाशा वाटते किचन. हे बघा सर्व असं स्वच्छ केला. तर संध्याकाळ झालेली आहे. आता आपण दिवाबत्ती करून घेऊ आणि मग लगेच गाईच जेवण करायला लागू. तर चला पहिला दिवाबत्ती करते आणि मग जेवण करायला घेते. आज उपवास आहे ना, आज भाजीच करणार आहे. पंखा लावू, जीविकाला फॅन लावते. फॅन बंद केलेले आहेत. हे बघा मी गवार मस्तपैकी साफ केली. आता गवारची भाजी करते मस्तपैकी. तर चला पटापट पटापट तयारी करते भाजी करायची. असं कांदा बिंदा कापून घेते. मस्त इथे कांदा बिंदा कापला, मिरची कापून घेतली. आता पटकन एक साईडला भाजी घालते आणि इकडे भात घातलेला आहे. पटापट जेवण मी करून घेते. सर्व मी टाकलेलं आहे आपल्या पॅनमध्ये. कांदा मिरची आणि मीठसुद्धा टाकून घेतला. सर्व व्यवस्थित परतवून घेते मी. आणि या आहे गवारमध्ये मी टाकला आहे बटाटा. जीविका बोलली मम्मी जास्त बटाटे टाक. त्यांना बटाटे खूप आवडतात. मग मी थोडे जास्तच टाकलेले आहेत बटाटे. त्यांना आवडतात बटाटे. चला पटापट आता इकडे मी घालून घेते. मध्ये मी टाकला आहे गरम मसाला आणि भाजी मसाला आणि हळद टाकलेले आहे. कसं मिरच्या आपण घेतलेल्या आहेत. या भाजीमध्ये मसाला नाही टाकत, तर मी आपला भाजी मसाला टाकला आहे आणि आपला चिकन मसाला आहे. हे हळद आपली टाकलेली आहे. चला आता आपण याच्यामध्ये टाकून घेऊ लगेच गवार. गाईस आपल्याला वाफेवर शिजवायचं आहे. गवाराची भाजी. तुम्हाला बटाटे दिसत असतील ह्याच्यामध्ये, पण मुलांना बटाटे आवडतात. मी एक घेतलेला, जीविकाने अजून एक्स्ट्रा टाकायला सांगला मला. आणि असं आहे मुलांना आवडेल ना तेच बनवायला लागते. खूप मुलांच्या अशी नाटकं चालू असतात, हे नको ते नको. जास्त माझ्या बाबूच्या माझ्या खूप हे आहेत.
त्याला रोज अलग अलग लागते. मला असं वाटतं आमचे हे बी मला एवढे बोलत नाही, एवढे मला मुलांसाठी एवढं अलग अलग बनवायला लागते. काही एक त्यांना अलग अलग लागते, तेच त्यांना नाही आवडत. इकडे बघा आई दिलेली आहे फणस, बघा किती बारीक आहे. बाबूला दिले आईने ना, बाबू दिला आईने दिलेले आहेत. खूप छोटा होता वाटते फणस. हा बघा किती छोटे छोटे आहेत. आणि बाबूची गाडी बघा कशी. आणि इकडे बघा तारक मेहता लावलेला आहे. जीविका अभ्यासाला नाही बसायचा, चल अभ्यासाला बस. चल बाबू तुला अभ्यासाला नाही बसायचा. हा मस्त पैकी आपली गवाराची भाजी झालेली आहे. बघा मस्त. आणि इकडे बाबूने काय ठेवलं हे, कसल्या गाईस फणसाच्या हाट्या उकडाला ठेवलेल्या आहेत. सर्वांचं आता जेवण बिवण झालेलं आहे ना. आता माझा ब्लॉग इथंच एंड करते. माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअरसुद्धा करा. आणि चॅनलवर कोणी नवीन असाल तर गाईज सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण अशाच नेक्स्ट ब्लॉगमध्ये. चला बाय बाय, गुड नाईट.